नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत अध्ययन स्तर कसा वाढवायचा ते आपण बघणार आहोत. इयत्ता 3री ते 5वीच्या वर्गामध्ये आपल्याला हा अध्ययन स्तर वाढवायचा आहे आणि यामधील आपला विषय आहे गणित आणि कौशल्य आहे संख्यांवरील क्रिया. अध्ययन स्तर क्रमांक आहे 8. 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरजेची उदाहरणं सोडवता येणे. आता आपण या अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये अध्ययन स्तर 8 यामध्ये क्षमता आहे 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरजेची उदाहरणं सोडवता येणे. हा स्तर विद्यार्थ्यांना प्राप्त झालेला आहे. आता या पुढचा स्तर जो आहे अध्ययन स्तर 9, 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो. माता ह्यामध्ये आपल्याला अध्ययन स्तर 8 जो आहे तो विद्यार्थ्याने प्राप्त केलेला आहे. अध्ययन स्तर 9 मध्ये 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची ही अध्ययन क्षमता विकसित करावायची आहे. यासाठी पुढील प्रमाणे उपक्रम आपल्याला घेता येतील. मग टप्पा 1 आहे, यामध्ये संख्यांचा समूह लिहा. मग यामध्ये आपण ज्या संख्यांची बेरीज करावायची आहे त्या संख्या आहेत खालीलप्रमाणे: 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. 9 पर्यंत का घेतली आपण? कारण आपल्याला 9 पर्यंतच त्यांच्यामध्ये आपला अध्ययन स्तर ठरवायचा आहे. आता या पुढचा टप्पा क्रमांक 2 आहे, बेरजेचे चिन्ह वापरा. आता आपल्याला बेरीज चिन्हाची ओळख करून द्यायची विद्यार्थ्यांना आणि त्यामध्ये चिन्ह कसं टाकायचं आणि बेरीज कशी करायची हे सांगायचं आहे. मग 0 अधिक 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 अधिक 8 अधिक 9 याप्रमाणे आपण बेरजेच्या चिन्हाचा वापर करून त्यांना संख्या लिहून दाखवायच्या आहेत. त्यानंतर टप्पा क्रमांक 3 आहे, एक एक करून बेरीज करा. मग आपण सुरुवातीला 0 अधिक 1 1 अधिक 2 2 अधिक 3 3 अधिक 4 4 अधिक 5 5 अधिक 6 6 अधिक 7 7 अधिक 8 8 अधिक 9 9 पर्यंत याप्रमाणे आपण त्यांचे उदाहरणं लिहून त्यांना दाखवायचे आहेत आणि त्यांच्याकडून बेरीज करून घ्यायची आहे. मग आता हे जे आपण उपक्रम घेत आहोत त्यामध्ये जर आपण एखादी गाणं घेतलं तर ते अधिक चांगल्यारीत्या विद्यार्थ्यांच्या लक्षात राहील. आता यामध्ये मी एक गाणं घेतलेलं आहे. एकाकडे आला 2 रे, झाली आता 3 रे, 3 वर आली 4 रे, मोजू सारे थोडे रे, 5 वर आली 6 रे, उड्या मारा सगळे रे, 7 आली 8 आली, 9 घेऊन आली, सगळे मिळून पाहूया किती झाले सांगूया, 0 ते 9 बेरीज केली आली चक्क 45 खरी. मग हे जर गाणं आपण गात आहे ते गाणं गाताना प्रत्येक ओळीबरोबर बोटांवर जर आपण मोजले किंवा संख्या जर त्यांना दाखवली आणि बेरीज दाखवली तर हे शिकणं अधिकच मजेदार होतं. मुलांसमोर प्रत्यक्ष उदाहरण जर आपण ठेवलं तर ते अधिक लक्षात राहतं. म्हणजे आपण एखादी गोष्ट जर तोंडी सांगितली तर ती त्यांच्या लवकर लक्षात राहत नाही. उदाहरणादाखल जर आपण त्यांना दिलं तर ते अधिक काळ लक्षात राहतं. जर आपण एक पेन्सिल घेतली, एक पेन्सिल अधिक 2 पेन्सिल बरोबर किती पेन्सिली झाल्या असं जर आपण विद्यार्थ्यांना विचारलं तर मुलं पेन्सिला मोजतात आणि उत्तर देतात 3 झाले. मग अशा प्रकारे आपण फळ्यावर चित्र काढून दिले तर उदाहरणार्थ म्हणजे आपण फुगे घेतले, फुग्यांचं चित्र काढलं, चेंडूचं चित्र काढलं, पेन्सिलींचे चित्र जर आपल्याला काढता येत असेल तर आपण जर ते काढले आणि ते विद्यार्थ्यांकडून जर मोजून घेतले तर ते विद्यार्थ्यांच्या अधिक लक्षात राहते आणि अशा प्रकारे आपण त्यांच्याकडून बेरीज करून घेतो. निपुण विद्यार्थी घडविणाऱ्या आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.